जी डिझाईन मी सांगितली होती तशीचे तसेच मला भेटलेली आहे. तर त्यांच्याकडे खूप व्हरायटीज पण बघायला भेटतात. कस्टमर नाखुश होऊ शकत नाही, हॅपीच होणार तिथे गेल्यावर. ते वॉलपेपर ते डिझाईन केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम. आज आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूला दापोली गाव आहे, त्या ठिकाणी हा कस्टमाइज वॉलपेपर लावण्यासाठी आलेलो आहे. ही नॉन ओव्हनमध्ये कस्टमाइज प्रिंट तुम्ही बघू शकता. तर बेडच्या मागं जी ही त्यांनी स्पेशल एक वॉल बनवलेली आहे, त्यावरती आपल्याला ही कस्टमाइज वॉलपेपर पेस्ट करायचं आहे. आता मेजरमेंट प्रॉपर घेऊन त्याप्रमाणे ही जी आपण प्रिंट केलेली ती कटिंग होईल. त्यानंतर CMC केमिकलने ते त्या ठिकाणी पेस्ट होईल. तर चला काम चालू करूयात. तर वॉलपेपर आपण कसा चिटकवतो हे तुम्हाला दाखवतो. हे CMC केमिकल येतं. CMC केमिकल पाण्यामध्ये जेव्हा आपण पेंट करतो तेव्हा एक थिक जाड असा ग्लू तयार होतो. लहानपणी तुम्ही खळ म्हणू शकता, पटाके लावायला किंवा एखादी गोष्ट चिटकवण्यासाठी खळ जशी करतो आपण त्या टाईपमध्ये अशी खळ केली जाते वॉलपेपर लावण्यासाठी. जेवढं वॉलपेपर लावायचं आहे तेवढीच खळ आपण बनवून घेऊ. ते बघू शकता कशा प्रकारे खळ तयार झालेले आहे. आयरबॉन्ड देखील आपण त्यामध्ये टाकून घेतला. एक स्पंज तुम्हाला लागेल वॉलपेपर पेस्ट करण्यासाठी. जो एक्स्ट्राचा प्रिंट झालेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. पहिला एक्स्ट्राचा भाग तुम्ही अशा प्रकारे कट करून घेतला की तुम्हाला लावताना काही त्रास होणार नाही किंवा अतिरिक्त भाग काही लागणार नाही. जे आपण CMC आणि एअरबॉन्डचं मिश्रण जे केलेलं आहे ते वॉलपेपरच्या पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित लागेल असं पसरून घ्यायचं. वॉलपेपर लावायची पद्धत तुम्हाला सांगतोय कारण की कुणाला जर कारागीरचे पैसे वगैरे वाचवायचे असतील किंवा स्वतःही लावू शकत असाल तर तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर सांगत आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा जिथे वॉलपेपर आपल्याला लावायचं तिथं मॅच करून घेतला. वॉलपेपर पेस्ट केल्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग आहे जो आपण कटिंगसाठी ठेवला होता ते प्रॉपर एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं काम आहे तुमचं. यामध्ये तुमचं फिनिशिंगचा स्किल दिसणार आहे, कारण फिनिशिंग व्यवस्थित असेल तरच कस्टमाइज वॉलपेपर हा छान दिसतो. वरचा आणि हा बाकीचा आपण काढून घेतलेला आहे. सुंदर सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर मैं तो खोने लगा उसके नशे में. तर या ठिकाणी बघू शकता कस्टमाइज वॉलपेपर लावल्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे. किती प्रीमियम आणि छान लुक दिसतोय बेडच्या मागं. नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम. आज वैभव पाटील सरांच्या घरी आपण त्यांच्या बेडच्या मागं हा कस्टमाइज वॉलपेपर लावलेला आहे. तर सरांना आपली सर्व्हिस आणि आपलं काम कसं वाटलं सरांना विचारूया. जी डिझाईन मी सांगितली होती तशीचे तसेच मला भेटलेली आहे. आणि त्यांचं काम पण त्यांच्या शॉपमध्ये पण तुम्ही गेले व्हिजिट दिली तर त्यांच्याकडे खूप व्हरायटीज पण बघायला भेटतात. आणि कस्टमर नाखुश होऊ शकत नाही, हॅपीच होणार तिथे गेल्यावर. आणि आता मला जे पाहिजे तसं ते वॉलपेपर ते डिझाईन केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. किंवा तुम्ही आम्हाला एवढी छान संधी दिली, इथून पुढे देखील तुम्ही आम्हाला अशी संधी देत राहा. आम्ही तुम्हाला कधी नाखुश होणार नाही. तर श्रीराम एंटरप्राइजेस गार्डन हॉटेलच्या पाठीमागे सारस्वत बँकेच्या समोर तुमचं घर तुम्हाला सुंदर बनवायचं तर नक्की एकदा व्हिजिट करा. धन्यवाद. जय श्रीराम.